पॉडकास्ट मध्ये. आजचे आपले पाहुणे बिनधास्त नेतृत्व, मोकळ्या मनाचे, रिकाम्या डोक्याचे, तुमचे सर्वांचे लाडके, नटखट, क्यूट, मस्तीखोर श्री श्री लुटमारे मंत्रीजी. ह्यो मग मान सन्मान होता का अपमान होता? काही चुकला असन तर माया पायातली काढा, तुमच्या तोंडात मारा. अरे काय बोलू राहिलं हे शंगुळ? साहेब थोडंफार सहन करा. निवडणुका तोंडावर आल्या. इंटरव्ह्यू द्यासान तर जनतेचं नजर द्यासान. जास्त मतदान पडेल आपल्याला. विचारा काय विचारायचं आहे तर. मंत्रीजी, कार्यकर्त्याला तुम्ही काय समजता? कुत्रा कुत्रा आहे कार्यकर्ता म्हणजे. मंत्रीजी, अपमान करू तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याचा. ओ कुत्रा वफादार प्राणी आहे, प्रामाणिक म्हणून मी कार्यकर्त्याला. मंत्रीजी, कार्यकर्ते तुमचा प्रचार करते, तुम्हाला निवडून आणते, गरज पडली तर तुमच्यासाठी जेलात पण जाते. तुम्ही काय करता कार्यकर्त्यासाठी? धाब्यावर पार्ट्या देतो, दारू पाजतो मुतूस, तर अजून काय पाहिजे कार्यकर्त्याला? निवडणूक झाल्यावर कार्यकर्त्याचं काय? मग त्याचं ते पाहिजे, सगळी जिम्मेदारी मी थोडी गेले. मंत्रीजी, तुमचे कार्यकर्ते तुमच्यासाठी जेलात जाते, भांडणं करते, तुम्ही त्याला फक्त धाब्यावर पार्टी देऊन खुश करता. हे पा, जे मी खरे कार्यकर्ते त्याला मी बिझनेस मध्ये मदत करतो. कोणते बिझनेस? वाळू चोराचा बिझनेस, दारू विकायचा बिझनेस, हप्ते जमा करायचा बिझनेस. हे तर 2 नंबरचे धंदे. 2 नंबरचे नाही, दोघांचे घर चालवणारे धंदे ये. यातला पैसा मला बी भेटतो. साहेब हे कॅमेरे पुढे नाही बोलणं. हे एवढं कट करा. साधे भोळे वाळू माफिया आहे आमचे. मंत्रीजी, चायना, जपान, अमेरिका हे देश आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहे आणि आपण त्याच्यापेक्षा 100 वर्ष मागे आहे. असं कहून जेवढा टॅक्स ते लोक देते तेवढा टॅक्स इथले लोक बी देते. या मोठ्या मोठ्या देशाशी काय बराबरी करता आपली? बराबरी करायची तर भूटान, आफ्रिका हे देशाशी करा ना. तिथलच्या लोकांना खायला भेटत नाही, आपण पोटाल पोटभर खाऊत राहिलो ना. मंत्रीजी, त्या देशातली जनता आपल्या एवढा टॅक्स नाही भरत. त्या देशातली जनता गरीब आहे, कुठून भरणे एवढा टॅक्स? भारतात सगळेच अडाणी अंबानी नाहीये, गरीब जनता बी आहे भारतात. जनतेने टॅक्स भरलाच पाहिजे, गरजेचं आहे ते. कहून? जनतेने टॅक्स भरला तेव्हा सरकारकडे पैसा येईन, जेव्हा सरकारकडे पैसा येईन तेव्हाच आम्हाला घोटाळे करता येईल ना. मंत्रीजी, तुम्हाला सरकारकडून पगार भेटतो, भत्ते भेटते, VIP सुविधा भेटत्या, मग तुम्हाला घोटाळे करायची काय गरज पडती? अहो, घोटाळे नाही केले तर आमचे बंगले कसे होईन, करोडाच्या गाड्या कशा येईन, आमचे पोरं विदेशात कसे शिकन? आता परवा माय सालीचं लग्न होतं, लग्नात आंदन म्हणून 100 कोटीचा बंगला गिफ्ट देणं पडला ना. नसतं द्याला तर काही इज्जत आली असती. मी बायको पुढे पाहुणा रावळीत सालीला 100 कोटीचा बंगला गिफ्ट द्याला आणि इथे जनता चांगल्या घरासाठी, चांगल्या शिक्षणासाठी तरसू राहिली. जनता थोडी मै पाहुणे.